येथे शुक्रवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता विलिंग्डन महाविद्यालयात सुधार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय मंगलप्रभातजी लोढा व उपसभापती नीलमताई गोऱ्हे, पालकमंत्री सुरेशजी खाडे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांसाठी वरील योजना आहे. 12वी ITI पदवी व पदवी झाल्यासाठी अनुक्रमे 6, 8 व 10,000 विद्यावेतन 6 महिने सरकार देणार आहे. त्यासाठी त्या उमेदवारांनी www.mahaswayam.government.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी करताना काही अडचण आल्यास त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना अनुभव प्रमाणपत्र मिळणार आहे. ज्या आस्थापनेत किमान 20 जण आहेत अशा संस्था प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. खाजगी, मध्यम व मोठे उद्योग आणि स्टार्टअप या संस्था उमेदवारांना प्रशिक्षणासाठी घेऊ शकतात. केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय महामंडळे, सहकारी संस्था प्रशिक्षणासाठी उमेदवार घेऊ शकतात. तसेच खाजगी इस्पितळं, शैक्षणिक संस्था, बँका, बांधकाम कंपन्या, हॉटेल्स, मार्केट कमिटी या उद्योगांना उमेदवारांना प्रशिक्षणासाठी घेता येईल. त्यांनी आपली उमेदवारांची मागणी sangli-rozgar@gmail.com या कौशल्य विकास कार्यालयात मेल करावा. अधिक माहितीसाठी कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त करीम साहेब, तळमजला, नवीन प्रशासकीय इमारत यांच्याशी संपर्क करावा. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी. येत्या शुक्रवारी म्हणजे 23 ऑगस्टला सांगलीमध्ये विलिंग्डन महाविद्यालयामध्ये आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण आणि रोजगार मेळावा असा संयुक्त मेळावा, त्याच्या उद्घाटनासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या कौशल्य विकासचे नामदार आपले मंगलप्रभातजी लोढा, आपल्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे आणि आमचे पालकमंत्री सुरेशजी खाडे ही सगळी मंडळी या मेळाव्याला येणार आहेत. ही मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना ही 12वी पदविका आणि जे ग्रॅज्युएट मुलं आहेत अशा लोकांना 6 महिन्याचं प्रशिक्षण हे त्यांना विविध सरकारी, निमसरकारी महामंडळं, शासनाच्या आणि खाजगी संस्था यामधनं मिळणार आहेत. आणि त्यासाठी हा मुख्यमंत्री प्रशिक्षण कार्ययोजनेचा उद्देश आहे. तर यामध्ये सर्व मुलांनी सहभाग घेण्यासाठी आज आम्ही इथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. या मुलांना विविध आस्थापनामध्ये आत्ता आम्ही त्याचे स्लॉट करणार आहे की बुधवारी फक्त जे आरोग्य सेवेसाठी, कारण ह्याच्यामध्ये खाजगी हॉस्पिटल्स आहेत, महापालिकेचे हॉस्पिटल आहेत, जी जिल्हा परिषदची आहेत आणि खाजगी हॉस्पिटल आहेत, या लागणाऱ्यांसाठी असा एक दिवस बँकांसाठी, एक दिवस शैक्षणिक संस्थांसाठी असं. आणि हे 6 महिन्याचं प्रशिक्षण हा सगळा त्यांचा प्रशिक्षणाचं विद्यावेतन सरकार देणार आहे. ते डायरेक्ट त्यांच्या खात्यात वर्ग होणार आणि प्रमाणपत्र ती आस्थापना देणार आहे. त्यामुळे ह्या आस्थापना कोण कोण घेतात, ज्यांच्या 20च्या वर ज्यांच्याकडे कर्मचारी आहेत अशा सर्व आस्थापना, त्याच्यामध्ये महापालिकेपासून मार्केट कमिटी अगदी तुमच्या वृत्तपत्रात जिथं 20च्या वर आहेत तिथंसुद्धा या लोकांना, या युवक आणि युवतींना आपण येण्यासाठी त्यांना आम्ही आव्हान करतो आहे. ज्यांना यायचं आहे त्यांची नोंदणी ही आमच्या जे आम्ही वेबसाईट दिलेली आहे सर, हा शासनाचा उपक्रम आहे. त्यामुळं www ह्याच्यामधला जो आहे त्याच्यामध्ये mahaswayam.government.in ह्याच्यावर तुम्ही नोंद करू शकता. जर तुम्हाला अडचण आली तर दुसरा त्याच्यामध्ये आपल्याला आम्ही एक लिंक देतोय, त्याच्यावर तुम्ही नोंद करू शकता. आणि ज्या संस्थांना उमेदवार हवे त्यांना सुद्धा जी आपली कौशल्य विकासची रोजगार मेळाव्याची आहे साईट, त्याच्यावर त्यांनी जावं असं आव्हान मी सर्वांना करते. आणि सगळ्या याच्यामध्ये आत्ता एवढ्या लवकर हे सांगण्याचा उद्देश आहे की जे इच्छुक, जे पदवी प्राप्त किंवा 12वी नंतर जे बेरोजगार आहेत, आता चालू शिक्षण असलेल्यांसाठी ही योजना नाही आहे. त्यामुळे जे बेरोजगार 12वी पदविका लोक आहेत त्यांनी नोंद करावी आणि ज्यांना पाहिजे त्या संस्थांनी पण मागणी करावी, हा उद्देश असल्यामुळे हे लवकर आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे.